नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मगच्या आजच्या भागात असं पाहायला मिळणार आहे की आता इकडे कल्पना सगळी साफसफाई करत असते, पण तिकडे सायली बाथरूमला गेलेली असते. मग अर्जुन तिला विचारपूस करत असतो की सायली, तुला काय झालेलं आहे का गं? तू उत्तर का देत नाही आहेस? प्लीज बोल ना, असं अर्जुन म्हणत असतो. पण तितक्यात कल्पना पाहिलेली असते की इकडे ते एक्सपायरी झालेलं पीठ असतं, त्याच्याने त्या अर्जुनला काहीतरी त्रास तर होत नाही आहे ना. मग ती खूप घाबरून गेलेली असते. मग ती तात्काळ चैतन्याला घेऊन तिथे जाते. मग चैतन्य आणि कल्पना दोघे मिळून अर्जुन आणि सायलीच्या रूमवर पोचतात. तितक्यात सायली तर बाथरूमला जाऊन उलट्या करत असते की मग अर्जुनला ते सांगतात, काय झालं आहे मम्मा, अश्विन तुम्ही दोघे इथे कसे काय? मग त्यावर कल्पना म्हणते की अरे तुला माहीत आहे का काय झालं आहे? तू तर एक्सपायरी पीठ वापरून सायलीला मोतीचूर लाडू बनवून दिलेला आहेस. तुला कळतंय का रे अर्जुन जरा तरी? मग कल्पना असं त्याला खूप रागवत असते. अर्जुनला खूप रागवते कल्पना. अरे हे पीठ ना एक्सपायर झालं आहे, तुला काहीतरी कळतंय का रे अर्जुन? असं कसं कोणी करते? एवढा कसा तुझा आळसपणा? थोडं बघायचं तरी ना, पीठ कसलं आहे, एक्सपायर आहे का, डेट आहे की नाही. मग ते खूप रागवत असते. मग अश्विन म्हणतो, अरे थांबा थांबा, तुम्ही दोघे इतके का घाबरले आहेत? मग अर्जुन तर खूप घाबरतो. सायली दार उघड, प्लीज दार उघड सायली, तुला काही होत तर नाही आहे ना? आपण आत्ताच्या आता हॉस्पिटलला जाऊया, ये लवकर ये, असं सायलीला अर्जुन म्हणत असतो. मग त्यावर अश्विन म्हणतो, वहिनी तुला काही होत तर नाही आहे ना गं? ये बाहेर जरा. मग सायली येते की काय झालं, हे सगळे इतके का घाबरले आहेत, ती असं का ओरडत आहेत? सायलीला त्याची जरासुद्धा कल्पना नसते. मग सायली म्हणते की काय झालं आहे तुम्हाला, तुम्ही असे का ओरडत आहात? मग सगळेजण सायलीला हॉस्पिटलला घेऊन जायचा निर्णय घेतलेले असतात, पण सायली मात्र काही बाथरूममधून बाहेर येत नसते. इकडे अश्विन होतं, थांब दादा, थांब मम्मा, तू जरा एवढं टेन्शन घेऊ नका तुम्ही, काय झालं आहे मी बघतो. वहिनी तुला काही त्रास होत आहे का? सायली म्हणते नाही मला काही त्रास होत नाही, मला थोडं मळमळल्यासारखं होत आहे आणि थोडी उलटी झाली, बाकी काही नाही. मग अश्विन म्हणतो की ठीक आहे, मग काही प्रॉब्लेम नाही आहे वहिनी, वहिनीला काय होत नाही आहे तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे ना, मग का टेन्शन घ्यायचं. दादा मम्मा तुम्ही दोघे शांत बसा बघू. अरे असं नाही, अरे काहीतरी झालं तर काय करायचं, त्यापेक्षा आपण आत्ताच ॲडमिट झालेलं बरं ना. चल सायली तू चल, आपण जाऊया. मम्मा चल गं जाऊया, असं अर्जुन सायलीला आणि मम्माला म्हणतो, कल्पनाला. मग ते तयार झालेले असतात. मग त्यावर अश्विन म्हणतो की तुम्ही दोघेही गप्प बसा, तुम्हाला काही कळणार नाही आहे, शांत बसा, मी सांगतो. वहिनी तुला काहीतरी त्रास होते का? मम्मा कल्पनाकडून ते पिठाचं पाकिट घेतो. मग अश्विन म्हणतो की मम्मा ते दे इकडे. अरे मम्मा हे तर 1 दिवस झाले, ह्यावरचं डेट बघ, फक्त 1च दिवस झाला आणि तू इतकं घाबरली आहेस. आणि त्यात वहिनीलासुद्धा काही त्रास होत नाही, तिला ते मळमळ व्हायला लागले. ते कॉमन सिम्पटम्स आहे गं प्रेग्नेन्सीमध्ये, म्हणून तिला तसं व्हायला लागले, बाकी काही त्रास नाही आहे, तुम्ही सगळेजण शांत व्हा. मग असं म्हणून सगळेजण आपापल्या खोलीत जातात. आणि इकडे सायली तर खूप रागवलेली असते अर्जुनवर. हा काय हलगर्जीपणा आहे ह्यांना जरा तरी काही कळणार नाही आहे का? पिठावरचं डेट बघितल्यानं मग सायलीला स्वतःपेक्षा बाळाची जास्त काळजी असते, म्हणून सायली अर्जुनकडे इतक्या रागाने बघत असते की अर्जुन तिच्याकडे बघूच शकत नव्हता. तो खूप घाबरलेला असतो, तिला काहीतरी झालं तर मी कसं करू, म्हणून अर्जुनला टेन्शन आलेलं असतं. मग इकडे अर्जुन तिला खूप सांगत असतो की चल तुला काही होत नाही आहे ना गं त्रास, चल आपण हॉस्पिटलला जाऊया, असं सारखं म्हणत असतो. सायलीला त्याचा कंटाळा आणि खूप राग येत असतो अर्जुनचा. हे असं का ते केलेत वर आणि असं करायला लागलेत, म्हणून सायली खूप रागवलेली असते. मग इकडे अर्जुन तिला खूप समजावून सांगत असतो की पण सायलीला मात्र खूप राग आलेला असतो. सायली अर्जुनशी काहीच बोलत नाही, ती झोपी जाते. मग आता दुसऱ्या दिवशी इकडं असं पाहायला मिळणार आहे, सगळ्यांना खूप घाई गडबड असते, सगळेजण आपापल्या कामात बिझी असतात. इकडे सगळ्यांना टिफिन करायचं असतं आणि इकडे सायलीलासुद्धा आश्रमात जायचं असतं. कल्पना आणि विमलताई तर इतके धावपळ करत असतात की त्यांना कॉफी प्यायलासुद्धा टाईम मिळालेला नसतं. इकडं अस्मिता म्हणते, मम्मा झालं का गं, मला ऑफिसला जायला उशीर होते, प्लीज मला डबा दे, असं म्हणतो. मग इकडं अर्जुनसुद्धा म्हणत असते की मम्मा मला पण दे, उशीर होते आम्हाला पण. मग इकडे कल्पना म्हणते, अरे अर्जुन थांब जरा, आम्हाला काय 4-4 हात आहेत का रे, 2-2च हात आहेत, करतोय आम्ही, एवढी धावपळ कशी काय झाली, असं ती म्हणत असते. मग इकडे गोलूला पण उचलून घेते ती सायली. मग म्हणत असते, अरे बाळा आजपासून जबाबदारी तुझी आजी आणि विमलताईकडे असणार आहे, आम्ही घरात कोणीच नसणार आहे, पिडू नकोस आहे सगळ्यांना. मग त्यावर येतात अस्मिता
प्रियांता ऑफिसला निघते, अर्जुन, चैतन्य, सायली आणि अश्विन सगळेच निघतात. इकडे विमल आणि कल्पना दोघे बोलत असतात की विमलताई म्हणते आपली तर आता का तारेवरची कसरत झाल्यासारखी झाली आहे. ह्यांचं जे काही पाठवून ना आपल्याला मगच टाईम मिळणार आहे दोघांना, असं विमल म्हणते. त्यांना सगळ्यांना बाय करतात. तिकडे सायली गोलूला उचलून घेतलेली असते. सायली म्हणत असते, आई तुम्हाला खूप धावपळ होत आहे का हो, तुम्हाला धावपळ होत आहे का. मग त्यावर कल्पना म्हणते नाही गं, अगदी आरामात करू आम्ही, तुम्ही जाऊन या सगळेजण, असं कल्पना म्हणते. इकडे सायली डायनिंग टेबलवरती बसते. मग इकडे विमलताईला म्हणते, विमलताई मला जरा कॉफी दे ना, मला पण दे, आईला पण दे, आणि माझा फोन वाजतोय बघ. मग त्यावर विमलताई म्हणते तुम्ही बसा सायलीताई, मी आणून देते, म्हणून सायलीला फोन आणून देते. सायलीला कुसुमचा फोन आलेला असतो. अगदी कुसुम म्हणत असते की सायली तू येणार आहेस ना गं. हो कुसुमताई मी येणार आहे, तू काही काळजी करू नकोस, आज मधुभाऊंकडून सगळी कामं मी घेणार आहे, समजावून घेणार आहे, आणि जे काही कागदपत्र असतील ते करून पण घेणार आहोत आम्ही आज, असं सायली कुसुमला सांगत असते. मग इकडे कुसुमशी म्हणते हो मी येतच आहे, तू काही टेन्शन घेऊ नकोस, तू शांत बस, असं म्हणते. मग इकडे कुसुमचा फोन ठेवते सायली. इकडे कल्पनाला आणि विमलला म्हणते मी पण निघते हां. मग कल्पना म्हणते सायली तुझा डब्बा घेऊन जा, म्हणून सायली स्वतःचा डब्बासुद्धा घेऊन जाते. सायली म्हणते नको आई मी तिथे जेवणार आहे, असं म्हणते. इकडे ही प्रिया श्वेताला फोन केले असते. आता ही श्वेता चोरून बोलत असते. मग श्वेता सांगत असते की मला इथनं निघणं शक्य नाही, सारखं सारखं मी कसं येऊ गं तुला भेटायला. त्यावर प्रिया प्रचंड चिडून म्हणते असं म्हटलं तर कसं होणार आपलं काम, कसं आपलं प्लॅन सक्सेस होणार, त्या सायली अर्जुनचं हे कसं बर्बाद करायचं आपण, असं प्रिया म्हणते. मग त्यावर श्वेता म्हणते की तू म्हणतेस ना तसं काहीच नाही, तर सतत माझ्या आजूबाजूला कोणीतरी लोक आहेत गं, मी कसं बाहेर पडणार, सतत तर काही खोटं बोलून बाहेर पडले तर त्यांना संशय येणार नाही का. मी असं वागायला पाहिजे आहे की मी खूप सज्ज आहे, खूप चांगली मुलगी आहे, असं त्यांच्या डोळ्यासमोर दिखावा करायला नको का, तूच सांग. परत माझं काहीतरी सापडलं तर इथनं मी बाहेर मला काढूनच टाकतील. आपलं प्लॅन फसायला नको ना, मग त्यासाठी मी शांत बसायला पाहिजे, सारखं मला बाहेर पडता येणार नाही आहे गं, असं प्रियाला सांगते. तितक्या तिकडे सायली आलेली असते. मधुभाऊ काय करताय तुम्ही, व्यवस्थित आहात ना, सगळे ठीक आहात ना, असं सायली त्यांना विचारते. मधुभाऊ म्हणतात आलीस, बरं झालं, तुम्हाला काही चहा वगैरे हवा आहे का मधुभाऊ. तेवढ्यात मधुभाऊ म्हणतात ना माझ्यासाठी ना चहा श्वेता ठेवायला गेली आहे, श्वेता करतच असेल. बरं ठीक आहे, चैतन्य भाऊजी आणि हे तुमच्यासाठी भेटायला येतच असतील, आणि त्यांना जे काही कागदपत्र लागतील ना तुम्ही द्या हा त्यांना. मग मधुभाऊ म्हणतात हो गं मी देऊ. मग तितक्यात सायली म्हणते मी बघते चहा ठेवलं आहे की नाही श्वेताने, म्हणून सायली किचनमध्ये निघून जाते. तितक्यात श्वेता प्रियाबरोबर बोलतच असते. आता सापडणार की काय, तितक्यात तिचं सगळं बोलणं ती वळवलेली असते, म्हणजे की मी माझ्या आईशी बोलत आहे असं खोटं बहाणा करते. इकडं प्रियाला ऐकू येताच म्हणते की श्वेता काय करत आहेस. मग तितक्यात श्वेता म्हणते काही नाही आहे गं, मी ना आईशी बोलत होते. मग ती म्हणते की का गं इतकी का घाबरलेली दिसत आहेस तू, आईशी बोलायला कोण घाबरतं गं. नाही गं, मी कामात असताना फोनवर बोलताना तुम्ही रागवाल की काय म्हणून मला टेन्शन आलं, म्हणून घाबरले आहे. मग तितक्या तिकडे प्रियाला ऐकूच आलेलं असतं की सायलीचा फोन आला आहे. मग ठेव म्हणून ती कट करते फोन. इकडे मग सायली म्हणत असते बरोबर आहे तुझं, कामावर असताना फोनमध्ये बोलणं चुकीचं आहे, पण ठीक आहे आईशी बोलत होते ना. काय गं काय म्हणत होतीस, जमवाजमवी आईशी. मग त्यावर श्वेता म्हणते की नाही गं ताई, आईला खूप कष्ट होत आहे, म्हणजे की मी इथे आहे तिला सांगितलेलं नाही आहे ना, तिला अजून असं वाटत आहे की मी माहेरी आहे, म्हणजे सासरी आहे असं वाटत आहे तिला. मग त्यावर ती म्हणली की अजून 1-2-3 धुणंभांडीचे काम जास्त वाढवून घेते हे सांगत होती जमवाजमीचं ऐकम. ठीक आहे गं तू टेन्शन घेऊ नकोस असं म्हणते. इकडं जेलमध्ये प्रियाला त्या दीक्षितचा फोन आलेला असतो. तो दीक्षित तिला काहीतरी प्लॅन सांगितलेलं असतं, किंवा प्रियाने त्याला काहीतरी प्लॅन सांगितलेलं असतं. त्या दोघांचं काहीतरी चाललेलं असतं. इकडे सायली मात्र
मात्र तिला खूप समजावून सांगत असते, "अगदी तुला श्वेता, तुझ्यासाठी माझं मन तुटतं गं. तुझं तर सासरी छळ आणि माहेरी खायला वणवण असं आहे बघ तुझं. आता कसं करायचं? म्हणून तू इथे निवांत राहा. काही टेन्शन घेऊ नकोस. काही होत नाही. अगदी नीट होईल. सगळे बदलतीस. तुझे घरचे पण तुला स्वीकार करतील. अगदी छान." असं श्वेताला सायली सांगत असते. "ठीक आहे ताई, जसं तू सांगशील तसं." म्हणून ती अगदी स्वच्छ मनाने तिला सांगत असते, की मनात तर एवढं असतं की कटकारस्थान करण्याचं प्लॅन, पण सायलीला कळत नाही. तरी सायलीला थोडं संशय आलेलाच असतो. ती शांत बसते. असू दे, असं पण डाऊट घेणं चुकीचं आहे, म्हणून सायली शांत बसते. इकडे चैतन्य आणि अर्जुनसुद्धा आलेले असतात. मग चैतन्य अर्जुन म्हणत असतो की जी कोणी ती नवीन मुलगी आलेली आहे ना, तिचं काहीतरी डॉक्युमेंट्स असेल ना, म्हणजे आधार कार्ड, पॅन कार्ड, मग त्यावर त्या मुलीचं काहीही नसतो. मग ती नवीन मुलगी कुठे आली, काय आली, असं अर्जुन विचारत असतो. तितक्याच सांगतात की ती ना, मधुभाऊंना बरं नव्हतं ना, तिथं हॉस्पिटलच्या शेजारी एका कट्ट्यावर बसलेली, जी की तिच्या काकांकडे होती. ते तिला खूप छळ करायचे. मग ती तिथून आणि इकडे प्रियाला सायली खूप समजावून सांगत असते की तू काही टेन्शन घेऊ नकोस, तू निवांत राहा, आम्ही आहोत ना तुझ्यासाठी. त्यावरती श्वेता म्हणते, काही नाही ग ताई, माझं नशीबच फुटकं आहे. जसं की मी असंच राहावं लागणार आहे. देवाने माझ्या नशिबात काही चांगलं म्हणून लिहिलेच नाही आहे. सांगून सायली, बरं का, चहा झालं का? सगळ्यांसाठी चहा ठेवा. मग त्यावर श्वेता म्हणते, मी ठेवलेला आहे सगळ्यांसाठी चहा ताई, तू काही टेन्शन घेऊ नकोस. तू जा आणि मधुभाऊंकडे तिथे बघ जरा, कामाचं तुला मधुभाऊ देणार आहेत ना, मग तू जा तिथे. मग ती श्वेता सगळ्यांसाठी चहा ठेवते. इकडे जेलमध्ये श्वेता प्रियाला मेसेज केलेला असतो की आता मी इथं बाहेर पडणं शक्य नाही आहे, असं म्हणून ती मेसेज केलेली असते. इकडं झेलरकडे प्रियाने मोबाईल मागतो. मला जरा मोबाईल देता का, मला फोन करायचा आहे. मग ती दीक्षितला ताबडतोब बोलून घेते जेलमध्ये. मग इकडे विमल आणि कल्पनाची खूप कष्ट झालेले असतात, कारण गोलू खूप पिडत असतो. मग तो जेवण करायला तयारच नसतो. त्याला त्याच्या आईची आठवण येत असते. मग तो खूप रडत असतो. इकडे मग कल्पनाला ते बघवत नाही. ती म्हणत असते, म्हणून मी अस्मिताला नोकरीला जाऊ नको म्हणत होते. कळतच नाही बिचारीला. बघ आता ते बाळ आईशिवाय कसं राहायला पाहिजे, त्याला आईची आठवण येत असेल ना गं. मग इकडे विमल म्हणते, हो ना ताई, त्याला त्याच्या आईची आठवण येत असेल म्हणून ते बाळ रडत असेल. त्याला आईची आठवण येत असेल म्हणून रडत असेल. आईने दिलेलंच वेगळं पडतं ना. मग त्यावर कल्पना स्वतः म्हणते, हो गं विमल, पण आता कसं सांगायचं, मी आता हा इतका रडला तर मी संध्याकाळी अस्मिताला कसं सांगू की बाळ शांत होतं. मग अस्मिताला पण त्या बाळाची खूप टेन्शन असते. तिने कल्पनाला फोन करून विचारते की अगं मम्मा, गोलू बरा आहे ना गं, तो काहीतरी खाल्ला ना, असं विचारत असते. मग तो काही रडायचं शांतच नसतो. त्यावर विमल म्हणते की ताई द्या, मी त्याला थोडं गार्डनमध्ये घेऊन जाते आणि तो शांत होईल, मग तेव्हा आपण त्याला जेवण देऊया, असं ती म्हणत असते. हो गं, घेऊन जा गं कल्पना, तू त्याला थोडं फिरव, म्हणजे तो शांत होईल, असं म्हणत असते. होईल असं कल्पना म्हणत असते. मग इकडे तर गोलूला विमलताई थोडं गार्डनमध्ये घेऊन जातात. मग गार्डनमध्ये घेऊन गेल्यावर तो शांत होतो. मग परत तितक्यात विमलताई येतात. कल्पनात, आहो ताई, हा गोलू शांत झालेला आहे, आता आपण ह्याला घास भरवू शकतो, मग ये घेऊन ये. मग तितक्यात अस्मिताचा सुद्धा फोन आलेला असतो. अस्मिताला तिने सांगितलेलं असतं की गोलू बरा आहे, तू काही काळजी करू नकोस, बिंदास्त तुझं काम तू कर, निवांत राहा. गोलू अगदी मस्त आहे, जेवला आहे, आमच्यासोबत खेळत आहे, हसत आहे. असं केल्यावर मग हे एक बरं झालं बाबा, गोलू शांत झाला. मी आता अस्मिताला खोटं बोलायचं झालं असतं, नाही तर कसं तरी वाटलं असतं मनाला. आता गोलू बरा, म्हणजे हसला आहे ना, रडायचं बंद केलं आहे, ते एक बरं झालं. मग इकडे अर्जुन आणि चैतन्य वात्सल्य आश्रमात आलेले असतात. मग अर्जुन सगळ्या मुलांचे पेपर्स भरून घेत असते, म्हणजे फॉर्म त्यांचं काही कुठून आले, काय त्यांचं आधार कार्ड, पॅन कार्ड सगळं घेत असतो अर्जुन. तितक्यात ती नवीन आलेल्या मुलीला बोलून घेतात. इकडे तुझं काहीतरी डॉक्युमेंट्स आहे का? मग तितक्यात ती म्हणते, माझं काहीच डॉक्युमेंट्स नाही आहे, माझे काका
जे माझे आईवडील मी लहान असतानाच वारले गेले. मग माझे काका माझे सांभाळ केले ते की माझं इतकं छळ करायचे की मला तिथं राहावंसं वाटलं नाही, म्हणून मी तिथून पळून आले असं ती सांगत असते. त्या मुलीचं ऐकून सायलीला सगळ्यांनाच खूप वाईट वाटतं. आजही या जगात असले लोक आहेत असं ते विचार करतात. इकडे आता प्रियाचं जेलमध्ये बसून मी कसं बाहेर येऊ, काय कारस्थान करू, दीक्षितला ते सांगत असते. दीक्षित म्हणतो की मी तुझा अधिक शबाश म्हणलो तुला, पण पण तुला शबाश म्हणलो, पण आता जे काही तू खोटं वागून आजारपणाचं नाटक करून बाहेर येणार आहेस ना, त्यामुळे काहीतरी धोका तर नाही आहे ना. किती दिवस म्हणून राहणार तू? एक काम कर, तू इथेच बसून का प्लॅन करणार नाही आहेस? त्यावर प्रिया म्हणते, अरे वेडा आहेस का? मी तर जेलमध्ये असते तर त्या श्वेताला सारखं सारखं भेटायला नाही येणार आहे ना. मग तसे की हॉस्पिटलमध्ये असते तर ती श्वेता मला भेटू शकते, असं म्हणून ती प्लॅन केलेले असते. मग इकडे सायली सगळेजण चहा कॉफी पीत असतात. मग इतक्यात सायलीसुद्धा ते फॉर्म ते सगळे भरत असते. मग ती प्रिया मात्र कटकारस्थान केलेले असतात. इकडे श्वेता सगळ्यांना चहा द्यायला आलेली असते. तितक्यात चैतन्य तिला पाहतो. तो म्हणतो की तू श्वेता ना गं? हो म्हणते. मग तू मला कुठेतरी पाहिलं असं वाटत आहे, मला ओळखीचा चेहरा वाटत आहे, आपली भेट झाली आहे का या अगोदर? तेव्हा श्वेता म्हणते, श्वेता घाबरते, असं कसं झालं म्हणून श्वेता खूप घाबरते. चैतन्याला म्हणते की नाही, आपण पहिल्यांदाच भेटतो, कधीच भेटलो नाही आहे असं ती म्हणत असते. मग चैतन्य म्हणतो, असं कसं? हा चेहरा ओळखीचा वाटतो आणि परफ्यूमचा वाससुद्धा ओळखीचा वाटत आहे. त्यावर चैतन्य आणि मनातल्या मनात प्रश्न विचारतो की आश्रमातली मुलगी ही परफ्यूम कुठून आणेल, परफ्यूम का लावेल ती, असं सगळं प्लॅन करत असते. मग इकडे असू दे जाऊ दे म्हणून चैतन्यसुद्धा शांत बसते. त्या श्वेताला खूप भीती वाटत असते. आता चैतन्य जाऊ दे म्हणून सोडतो. असेच मालिकेचे अपडेट्स तुम्हाला रोज पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असेच नवीन अपडेट्स तुमच्यासाठी येत राहतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आता येणाऱ्या भागात असं पाहायला मिळणार आहे, तर प्रिया नाटक करून काहीतरी पिऊन ती जेलमधून बाहेर येऊन आता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालेली असते. श्वेता तिला भेटायला गेलेली असते. मग आता हे सायलीला आणि घरच्यांना सगळ्यांना कळालेलं असतं की प्रिया जेलमधून बाहेर आलेलं, ते घाबरलेच असतात. मग आता येणाऱ्या भागात प्रिया आणि श्वेताने खूप मोठं कारस्थान केलेलं असतं की सायली आणि अर्जुनलाच पहिला धरायचं, मग त्यांनाच पहिला आपण ब्लास्ट करायचं, असं प्रियाचं आणि श्वेताचं प्लॅन असतं. आता येणाऱ्या भागात खूप रंजक असं ठरणार आहे. त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असेच नवीन अपडेट्स तुमच्यासाठी येत राहतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि थँक्स फॉर वॉचिंग.